भूत म्हणजे काय? भूत म्हणजे पुनर्जन्म किंवा मोक्ष याच्या दोघांच्या मध्ये असलेली घटना म्हणजे भूत. म्हणजे एखादी व्यक्ती समजा रस्त्याने जाता जाता ऍक्सिडेंट झाला, तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही किंवा त्याला पुढची मुक्तीचे मार्ग त्याला मिळत नाही. तो आत्मा तिथेच अतृप्त होऊन राहतो. त्याचप्रमाणे झोपेमध्ये एखाद्याचा मृत्यू होणे, कोणी गळफास घेऊन मरतात, कोणी जळून मरतात किंवा काही सर्पदंशाने मरतात. अशा काही घटना असतात. अचानक मृत्यू जेव्हा होतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्या राहिलेल्या इच्छा असतात त्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आत्मा फिरत असतो. मुक्तीच्या साठी तो फिरत असतो. आपल्याला वाटतं तो आपल्याला त्रास देण्यासाठी फिरतो व बऱ्याचदा त्याला त्या त्रासातून मुक्त व्हायचं असतं, म्हणून तो आपल्याला त्रास देतो. हे लक्षात ठेवा. पण आपल्याला त्याची भाषा प्रत्येकाला समजतेच असं नाही. काही ज्या वेळेला उपासना तुमच्याकडे तेवढी दैवी शक्ती असेल तर ती गोष्ट तुम्हाला जरूर समजते. तुम्हाला असे आत्मे दिसतात. जसं की मागे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणले होते की अशा घटना, असे आत्मे मला दिसतात. कारण का? तर तेवढी उपासना आहे, तेवढी दैवी शक्ती आहे सोबत, म्हणून त्या गोष्टी दिसतात. त्यांचं काय म्हणणं आहे ते कळतं. कसं असतं, मनुष्य त्याला घाबरतो आणि ते मनुष्याला घाबरत असतात की हा व्यक्ती आपल्याला त्रास देईल म्हणून. पण ते तसं होत नाही. मग आता हा जो भटकलेला आत्मा आहे, हा मुक्तीसाठी मार्ग शोधत असतो. मग तो काय करतो? कुणाला तरी तो पकडतो. ज्या व्यक्तीकडे तपोबल काहीही नाही, नामस्मरणाची शक्ती नाही, अशा व्यक्तीला तो पकडतो. त्या व्यक्तीवरती तो हावी होतो. आणि त्या व्यक्तीजवळ जर नामस्मरण नसेल तर ती व्यक्ती स्वतःचा बचाव करू शकत नाही. त्यामुळे मग त्या व्यक्तीला वेड्यासारखं बडबड करणं, ती अंगामध्ये संचार घेऊन आक्रस्ताळी आवाज काढणं, नको नको ते निगेटिव्ह गोष्टी बोलणं, अति खाणं, रात्रभर जागरण करणं, अशा सगळ्या प्रकारचे त्रास, घाणेरडं राहणं, असे सगळं सुरू होतं. ती व्यक्ती त्रासदायक होऊ लागते सगळ्यांसाठी. घरामध्ये अतिशय ती व्यक्ती भांडणं करते. असे प्रकार आहेत. आता हे आत्मे फक्त व्यक्तीलाच पकडतात का? नाही, हे कुणालाही पकडू शकतात. एखाद्या जनावरांमध्ये सुद्धा स्वतःला हे करू शकतात ते, कारण की त्यांच्यामध्ये तेवढी ती शक्ती असते की ते कुणाही मध्ये प्रवेश करू शकतात. झाड असेल, सजीव कोणत्याही गोष्टीमध्ये ते येतात. तसेच ते निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा काही वेळेला प्रवेश करताना दिसतात. जसं की वास्तू, एखादी वास्तू बघा, एखादं घर बऱ्याच काळापासून पडलेलं असतं किंवा बंद असतं, तिथे कुणीही जात नाही. अशा वेळेला असे आत्मे अशा घराचा नक्की ताबा घेताना दिसतात. मग अनंत काळ ते घर बंद झाल्यानंतर त्या घरामध्ये अचानक कोणीतरी राहायला जातं आणि राहायला गेल्यानंतर आपण मूव्हीमध्ये दाखवलेलं असतं बघा, ते काही सगळ्याच खोट्या गोष्टी नसतात, कुठेतरी घडलेल्या असतात. तेव्हाच ते आपल्यापर्यंत टीव्हीवरती दाखवल्या जातात आणि ते आपल्यापर्यंत येतात. की एक अशी पुराणी हवेली किंवा जुनं पुराणं घर, त्या घरामध्ये ते आत्मे येऊन राहतात. आपण बघितलंय, मराठी चित्रपट आहे एक झपाटलेला, त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की तसं तसं घडतं बऱ्याचदा. तो मूव्ही आहे, मी काही इथे मूव्हीची स्टोरी सांगत नाही, पण असं घडतं. की मग अशा वेळेला का घडतं? तर अशा बंद वास्तू, तर ह्या बंद वास्तू तुम्ही त्या मधून खोलल्या पाहिजे. ज्यांच्या घरात, ज्यांच्या नावावरती ते घरं आहेत, त्यांनी ते घर मध्ये मध्ये खोललं पाहिजे. त्याची साफसफाई केली पाहिजे. जाळी, जळमट, कोळिष्टक कुठे लागलेली ती बघितली पाहिजे. त्याचप्रमाणे त्या घरामध्ये कर्र कुर्र आवाज येत आहेत का कुठे, लोखंडी वस्तूंचे, ते वेळच्या वेळी त्याला ऑइलिंग करून ते वस्तू नीटनेटक्या ठेवल्या पाहिजे. घरामध्ये सडा, रांगोळी, शेण, गोमूत्र यांचे वास घरामध्ये गेले पाहिजे. धूप, दीप, अगरबत्ती तिथे झाली तर त्या घरामध्ये असे आत्मे वास करू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. भूत पीडित वास्तू ज्या असतात तिथे कोणी जायला घाबरतात. नको, आपल्याला त्रास होईल, आपल्याला ते भूत लागेल,
अशा प्रकारच्या गोष्टी होतात, त्याने मनस्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे लक्षात ठेवा, भूतांना नेहमी जुनाट, जीर्ण झालेल्या, बंद पडलेल्या, मुडकळलेल्या आलेल्या वस्तू या भूतांना खूप आवडतात. भूत तिथं राहतात. त्यामुळे अशा गोष्टी घरामध्ये तुमच्या आसपास कुठेही ठेवू नका. एकदम स्वच्छ आवरलेलं, स्वच्छ, तिथे कुठल्याही प्रकारची घाण, कचरा काहीही नाही, अशा ठिकाणी भूत राहू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने घराची काळजी घ्या. तुम्हाला म्हटलं तसं कधीही काळोख त्या घरामध्ये असू देऊ नका. सतत काहीतरी उजेड, दिवस रात्र तिकडे लाईट राहील याची सोय ठेवा. त्यानंतर नियमित घराची डागडुजी करा, म्हणजेच त्या घराचं मेंटेनन्स मध्ये मध्ये करणं हे तुमची काळाची गरज आहे. नाहीतर ती वास्तू तुमची न राहता भूतांची होऊ शकते. तर अशा पद्धतीने ती काळजी घ्या. आणि लक्षात घ्या, आता काही लोक माझा व्हिडिओ बघून असंही म्हणतील की माई काहीतरीच सांगतात, पण तसं नाहीये. जेव्हा ते अनुभव येतो तेव्हाच कळतं. बघा, ह्या जगामध्ये देव आहेत, तसे दानव म्हणजेच राक्षसही आहेत, आणि राक्षस म्हणजेच भूत तीही आहेत. माणसांचा मृत्यू होतो, ऍक्सिडेंटली लोक मरतात, अतृप्त आत्मे असतात, आणि हे कित्येकांना अनुभवाला पण आलेलं आहे. ज्यांना अनुभवाला आलेलं नाही, ज्या वेळेला त्यांच्या वाट्याला येईल त्यावेळेला त्यांनाही कळेल की अरे असंही असतं, होतं. जे सत्य आहे तेच मी या चॅनलद्वारे बोलत असते. मनाच्या कुठल्याही गोष्टी मी इथे बोलत नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्या. वास्तू, भूत पीडित वास्तूबद्दल मला तुम्हाला इथे सांगायचं होतं, ते मी तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे. त्यामुळे घरामध्ये अशा वास्तू जर का तुमच्या असतील, जुने वाडे, रजवाडे तुमच्या अजूनही लोकांचे खूप आहेत, मला बघायला मिळतात, तर त्या वास्तू वेळच्या वेळी मेंटेनन्स तिथे करा. गाईचं शेण, गोमूत्र, दत्त महाराजांची भस्म वगैरे, एखादं नवनाथांचं पारायण असं त्या जागेवर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्या भूतपीडित वास्तूचा त्रास होणार नाही, तिथे भूत राहणार नाहीत, ती तुमची वास्तू तुम्हालाच राहील. एवढी काळजी घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा तुम्हाला भेटेन. तोपर्यंत जय भवानी, जय जगदंबा. भूत म्हणजे पुनर्जन्म किंवा मोक्ष याच्या दोघांच्या मध्ये असलेली घटना म्हणजे भूत. म्हणजे एखादी व्यक्ती, समजा रस्त्याने जाता जाता ऍक्सिडेंट झाला, तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही किंवा त्याला पुढची मुक्तीचे मार्ग त्याला मिळत नाही. तो आत्मा तिथेच अतृप्त होऊन राहतो. त्याचप्रमाणे झोपेमध्ये एखाद्याचा मृत्यू होणे, कोणी गळफास घेऊन मरतात, कोणी जळून मरतात, किंवा काही सर्पदंशाने मरतात, अशा काही घटना असतात. अचानक मृत्यू जेव्हा होतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये ज्या राहिलेल्या इच्छा असतात, त्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आत्मा फिरत असतो, मुक्तीच्या साठी तो फिरत असतो. आपल्याला वाटतं तो आपल्याला त्रास देण्यासाठी फिरतो, व बऱ्याचदा त्याला त्या त्रासातून मुक्त व्हायचं असतं, म्हणून तो आपल्याला त्रास देतो, हे लक्षात ठेवा. पण आपल्याला त्याची भाषा प्रत्येकाला समजतेच असं नाही. काही ज्या वेळेला उपासना, तुमच्याकडे तेवढी दैवी शक्ती असेल तर ती गोष्ट तुम्हाला जरूर समजते, तुम्हाला असे आत्मे दिसतात. जसं की मागे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणले होते की अशा घटना, असे आत्मे मला दिसतात. कारण का, तर तेवढी उपासना आहे, तेवढी दैवी शक्ती आहे सोबत, म्हणून त्या गोष्टी दिसतात. त्यांचं काय म्हणणं आहे ते कळतं. कसं असतं, मनुष्य त्याला घाबरतो आणि ते मनुष्याला घाबरत असतात की हा व्यक्ती आपल्याला त्रास देईल, पण ते तसं होत नाही. मग आता हा जो भटकलेला आत्मा आहे, हा मुक्तीसाठी मार्ग शोधत असतो. मग तो काय करतो, कुणाला तरी तो पकडतो. ज्या व्यक्तीकडे तपोबल काहीही नाही, नामस्मरणाची शक्ती नाही, अशा व्यक्तीला तो पकडतो, त्या व्यक्तीवरती तो हावी होतो. आणि त्या व्यक्तीजवळ जर नामस्मरण नसेल तर ती व्यक्तीची स्वतःचा बचाव करू शकत नाही. त्यामुळे मग त्या व्यक्तीला वेड्यासारखं बडबड करणं, ती अंगामध्ये संचार घेऊन आक्रस्ताळी आवाज काढणं, नको नको ते निगेटिव्ह गोष्टी बोलणं, अति खाणं, रात्रभर जागरण करणं, अशा सगळ्या प्रकारचे त्रास, घाणेरडं राहणं, असे सगळं सुरू होतं.
ती व्यक्ती त्रासदायक होऊ लागते सगळ्यांसाठी. घरामध्ये अतिशय ती व्यक्ती भांडणं करते, असे प्रकार आहेत. आता हे आत्मे फक्त व्यक्तीलाच पकडतात का? नाही, हे कुणालाही पकडू शकतात. एखाद्या जनावरांमध्ये सुद्धा स्वतःला हे करू शकतात ते, कारण की त्यांच्यामध्ये तेवढी ती शक्ती असते की ते कुणाही मध्ये प्रवेश करू शकतात. झाड असेल, सजीव कोणत्याही गोष्टीमध्ये ते येतात. तसेच ते निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा काही वेळेला प्रवेश करताना दिसतात. जसं की वास्तू, एखादी वास्तू बघा, एखादं घर बऱ्याच काळापासून पडलेलं असतं किंवा बंद असतं, तिथे कुणीही जात नाही. अशा वेळेला असे आत्मे अशा घराचा नक्की ताबा घेताना दिसतात. मग अनंत काळ ते घर बंद झाल्यानंतर त्या घरामध्ये अचानक कोणीतरी राहायला जातं आणि राहायला गेल्यानंतर आपण मूव्हीमध्ये दाखवलेलं असतं बघा, ते काही सगळ्याच खोट्या गोष्टी नसतात, कुठेतरी घडलेल्या असतात, तेव्हाच ते आपल्यापर्यंत टीव्हीवरती दाखवल्या जातात आणि ते आपल्यापर्यंत येतात. एक अशी पुराणी हवेली किंवा जुनं पुराणं घर, त्या घरामध्ये ते आत्मे येऊन राहतात. आपण बघितलंय, मराठी चित्रपट आहे एक झपाटलेला, त्या पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल की तसं घडतं बऱ्याचदा. तो मूव्ही आहे, मी काही इथे मूव्हीची स्टोरी सांगत नाही, पण असं घडतं की मग अशा वेळेला का घडतं तर अशा बंद वास्तू, तर ह्या बंद वास्तू तुम्ही त्या मधून खोलल्या पाहिजे. ज्यांच्या घरात, ज्यांच्या नावावरती ती घरं आहेत, त्यांनी ते घर मध्ये खोललं पाहिजे, त्याची साफसफाई केली पाहिजे, जाळी जळमट कोळिष्टक कुठे लागलेली ती बघितली पाहिजे. त्याचप्रमाणे त्या घरामध्ये कर्र कुर्र आवाज येत आहेत का कुठे लोखंडी वस्तूंचे, ते वेळच्या वेळी त्याला ऑइलिंग करून ते वस्तू नीटनेटक्या ठेवल्या पाहिजे. घरामध्ये सडा, रांगोळी, शेण, गोमूत्र यांचे वास घरामध्ये गेले पाहिजे. धूप, दीप, अगरबत्ती तिथे झाली तर त्या घरामध्ये असे आत्मे वास करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. भूत पीडित वास्तू ज्या असतात तिथे कोणी जायला घाबरतात, नको आपल्याला त्रास होईल, आपल्याला ते भूत लागेल, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्याने मनस्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे लक्षात द्या, भूतांना नेहमी जुनाट, जीर्ण झालेल्या, बंद पडलेल्या, मुडकळलेल्या आलेल्या वस्तू या भूतांना खूप आवडतात. भूत तिथं राहतात. त्यामुळे अशा गोष्टी घरामध्ये तुमच्या आसपास कुठेही ठेवू नका. एकदम स्वच्छ आवरलेलं, स्वच्छ, तिथे कुठल्याही प्रकारची घाण, कचरा काहीही नाही, अशा ठिकाणी भूत राहू शकत नाही, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने घराची काळजी घ्या. तुम्हाला म्हटलं तसं कधीही काळोख त्या घरामध्ये असू देऊ नका. सतत काहीतरी उजेड, दिवस रात्र तिकडे लाईट राहील याची सोय ठेवा. त्यानंतर नियमित घराची डागडुजी करा, म्हणजेच त्या घराचं मेंटेनन्स मध्ये करणं हे तुमची काळाची गरज आहे. नाहीतर ती वास्तू तुमची न राहता भूतांची होऊ शकते. तर अशा पद्धतीने ती काळजी घ्या. आणि लक्षात घ्या, आता काही लोक माझा व्हिडिओ बघून असंही म्हणतील की माई काहीतरीच सांगतात, पण तसं नाहीये. जेव्हा ते अनुभव येतो तेव्हाच कळतं. बघा, या जगामध्ये देव आहेत, तसे दानव म्हणजेच राक्षसही आहेत, आणि राक्षस म्हणजेच भूत तीही आहेत. माणसांचा मृत्यू होतो, ऍक्सिडेंटली लोक मरतात, अतृप्त आत्मे असतात, आणि हे कित्येकांना अनुभवाला पण आलेलं आहे. ज्यांना अनुभवाला आलेलं नाहीये, ज्या वेळेला त्यांच्या वाट्याला येईल त्यावेळेला त्यांनाही कळेल की अरे असंही असतं, होतं. जे सत्य आहे तेच मी या चॅनलद्वारे बोलत असते. मनाच्या कुठल्याही गोष्टी मी इथे बोलत नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्या. वास्तू, भूत पीडित वास्तूबद्दल मला तुम्हाला इथे सांगायचं होतं, ते मी तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे. त्यामुळे घरामध्ये अशा वास्तू जर का तुमच्या असतील, जुने वाडे, रजवाडे तुमच्या अजूनही लोकांचे खूप आहेत, मला बघायला मिळतात, तर त्या वास्तू वेळच्या वेळी मेंटेनन्स तिथे करा. गाईचं शेण, गोमूत्र, दत्त महाराजांची भस्म वगैरे, एखादं नवनाथांचं पारायण असं त्या जागेवर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्या भूतपीडित वास्तूचा त्रास होणार नाही, तिथे भूत राहणार नाहीत, ती तुमची वास्तू तुम्हालाच राहील. एवढी काळजी घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा तुम्हाला भेटेन. तोपर्यंत जय भवानी, जय जगदंबा.